तळेगाव MIDC रोडवरची घटना आहे की एक दुकान किरकोळ म्हणजे बेसिक नीड्स डेली नीड्सचे टपरी टाईप दुकान होतं. त्या लेडीचं एज जिचा मर्डर झाला ते एज होतं 32-35. तिचा नवरा जो होता तो ऑलमोस्ट 55+. आणि ज्यांनी मर्डर केलं म्हणजे ज्याचं रिलेशन आलं होतं 21. रोज दुकानात जाणं, त्यातनं रिलेशन, ओळख, मग त्यातनं रिलेशन, मग नवऱ्याने बघणं, नवऱ्याने बघितल्यानंतरही नवरा काही न बोलणं, काही कालावधीनंतर तो तिला निग्लेक्ट करायला लागला एखाद वर्षभरातच. मग तिचं प्रेशर सुरू झालं आणि तिचं प्रेशर सुरू झाल्यानंतर ह्या मुलांनी त्याच्या एका मित्राला बरोबर आणून त्या दुकानातच तिचा मर्डर तो मर्डर केल्यानंतर नंतर त्यांचं डोकं चालणं की अरे आपण पकडले जाऊ. मग ते सगळं साफसूफ करणं, ते बॉडीची विल्हेवाट लावणं. आणि तिचा जो मोबाईल होता तर तिथे MIDC असल्यामुळे वेगवेगळे ट्रक म्हणजे ऑल ओव्हर इंडिया फिरतात. ट्रक केबिनच्या वरती जी जागा असते त्याच्यात तो तिचा मोबाईल टाकून दिला. झालं असं, तो मोबाईल चालू होता, पोलीस फोन लावतायत, पण हे 3 दिवसानंतर झालं होतं कारण तिचा नवरा गावाला गेला होता. रिटर्न जेव्हा आला तेव्हा बायको नाहीये, दुकान उघडच पडलंय, म्हणजे असं वाटावं की आजच ती कुठेतरी गेली हा आल्यावरती. आणि पोलीस जेव्हा तपासणी सुरू झालं तर तिचा मोबाईल हा 7 सिस्टर्स परिसर जो आहे आपल्याकडचा भारतातला नॉर्थ, तिथे ट्रॅव्हल होता नाही. ही लोक पण कामगार होती, ही पण नंतर कुठे नाहीत. 2.5-3 महिन्यानंतर त्या हँडसेटमध्ये एक सिम कार्ड टाकलं गेलं. 2 वेळा पोलिसांनी त्याची कस्टडी घेतली ड्रायव्हरची, कारण काय कळतच नव्हतं काय, कारण तोपर्यंत ही महिला, ही 2 मुलं, हा काहीच कनेक्ट घेतलं. जेव्हा 3 महिन्यांच्या त्याला परत बोललं की अरे तुझ्या बायकोचा मोबाईल इकडे सापडला, ड्रायव्हर आहे, असं आहे तसं आहे. तर तो म्हणला हा, त्याला विचार तुझ्या पट्ट्यात आला होतास तळेगाव, तर मी येतो या कंपनीत, तो सामान आणतो, लोडिंग अनलोडिंग वगैरे सगळं. तेव्हा तो म्हणला पोलिसांना की हा माणूस नाही. 2 मुलं होती त्यात जी समोर नेहमी यायची, त्यातल्या एका मुलाबरोबर माझ्या बायकोच्या अनैतिक संबंध मी बघितलं होतं. पण ती मुलं कुठं आहे, तर ती मुलं 3-3.5 महिने गायब आहे. जेव्हा म्हणजे हा इन्सिडेंट झाला ते निघून गेले होते आणि त्यांना त्याला UP वरनं पोलिसांनी घेऊन आले. 6 महिन्यानंतर ही घटना अशा पद्धतीने ओपन झाली.